तुम्हाला पण मँगो शेक आवडते का आणि आंब्याचा ज्यूस म्हणजे तुम्हाला पण आवडतो का? तर फटाफट अशा पद्धतीने बनवा. एकदम इझी आणि सिंपल पद्धतीने बनवा. फटाफट होऊन जाईल. झटपट असं 10 मिनटामध्ये तुमचा ज्यूस तयार होऊन जाईल. बघू शकता तुम्ही, एकदम असं छिलक्याला पण राहणार नाही थोडं अजिबात पण. अशा पद्धतीने तुम्ही मँगो शेक बनवू शकता. आंब्याचा ज्यूस म्हणजे मँगो शेक म्हणजे आंब्याचा ज्यूस आपण म्हणतो, आंब्याचा ज्यूस. तर बघू शकता माझ्या मुलांना हे असं खूप आवडतं मँगो शेक. तर मी असंच बनवून देते. आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बनवायचं आहे. असे करून घ्यायचं आहे. तर छिलक्याला पण अजिबात राहणार नाही आणि आपल्याला हे पण होणार नाही, घाण पण वाटणार नाही हाताला. तर बघू शकता अशा पद्धतीचे मी 2 आंबे घेतलेले आहे. मी 2च आंब्याचा इथे मँगो शेक बनवत आहे. तर तुम्ही जास्त बनवत असाल तरी पण चालेल, काय हरकत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने 2 आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याचे देठ काढून घेतलेले आहेत मी चाकूने. असं बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता त्याला मी असं कापून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी छान असं कापून घेणार आहे. तर बघू शकता असं कापून घ्यायचं आहे छानपैकी. अरे आंबा तर खराब निघाला. तर बघू शकता तुम्ही असा खराब आंबा निघलेला आहे. तर आपण आता ते खराब थोडं म्हणजे काळा झालेला आहे. तर हे आपण साईडने काढून टाकूया आणि साईडचं यूज करूया. बाकी सगळं आपण काढून टाकूया. तर बघू शकता अशा पद्धतीने हे साफ केलेलं आहे मी. आणि बघू शकता तर मी आता दुसरा पण आंबा इथे कापते. तर त्याला पण आपण साफ करून घ्यायचं आहे स्वच्छ. तर बघू शकता दुसरा आंबा इथे कापलेला आहे मी. तर अशा पद्धतीने चिरा मारून घ्यायच्या आहेत. आडव्या उभ्या चिरा मारून घ्यायच्या आहेत आणि हलकं कापायचं आहे म्हणजे छिलक्याला लागलं नाही पाहिजे. आणि अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि ते सगळं ना आपल्याला असं चाकूने म्हणजे बघू शकता तुम्ही असे करून घ्यायचं आहे. असं कापून घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणजे छोटे छोटे असे तुकडे पण होऊन जातील आणि सालीचं पण सगळं निघून जाईल. आपल्याला चाकूने सगळं काढता येईल. तर आरामात करायचं आहे. चाकू हाताला लागता बिकता कामा नये. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं असं काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने करायचं आहे. आणि जे आंब्याची जी कोय असते ना, जी म्हणजे गुठली असते, त्याला पण राहिलेलं असतं, त्याचे पण असंच आपल्याला करून घ्यायचं, चाकूनच काढून घ्यायचं आहे. मग काही जण हाताने पण रस बनवतात, पण काय आजकाल मुलांना पण ते घाण वाटतं आणि आपल्याला पण म्हणजे तेवढं हे वाटत नाही. त्यामुळे ना मिक्सरमध्ये केलेला आहे मी. तर खूप मस्त मिक्सरमध्ये बनतो आणि तुम्ही नक्की असं ट्राय करून बघा. मुलांना खूप आवडेल. आणि मँगो शेक बाहेर घ्यायला गेलं तर किती पैसे लागतात. तर त्यामुळे आपण घरीच ताजा बनवून द्यायचा. आणि ते बाहेरचा कधी पण बनवलेला असतो, त्यामुळे आपण असंच घरी बनवून मुलांना द्यायचं आहे ताजा मँगो शेक. तर थंडगार असा. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं सगळे असं कापून घेतलेलं आहे. सगळ्या मी आंब्याचे असे हे करून घेतलेले, साल काढून घेतलेले आहे. आणि असे सगळं क्यूबसारखं सगळं कापून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने छान असं काढून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. आणि नंतर ना आपल्या दाखवते तुम्हाला मी एका प्लेटमध्ये कसं सगळं काढून घेतलेलं आहे मी. बघू शकता. आणि बघू शकता अशा पद्धतीने जर केलं ना तर छिलक्याला पण थोडंसुद्धा राहणार नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने सांगते. तुम्हाला कशी आवडली का नाही ही पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळं असं काढून घ्यायचं आहे. सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. तर बघू शकता इथं कोईचे पण असं काढून घेतलेलं आहे मी. सगळं असं काढून घेतलेलं आहे. तर सगळ्यांना बनवता येतो मँगो शेक. सगळेजण हे पितात पण. आणि आपण काय आंब्याचा रस बनवतो ना, त्यामध्ये आपण दूध घालत नाही. पण मँगो शेकमध्ये ना दूध टाकलं ना तर खूप टेस्टी लागतं. दूध साखर टाकायची, खूप टेस्टी लागतं, मस्त लागतं. म्हणजेच मँगो शेक म्हणजे आंब्याचा ज्यूसच म्हणायचं. तर बघू शकता तुम्ही इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी. आता हे सगळं आपण जे आंब्याचं सगळं काढून घेतलेलं आहे ना, ते सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे. मिक्सरमध्ये टाकून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. बघू शकता असं सगळं टाकायचं आहे. सगळं टाकायचं आहे.
सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ना साखर घालायची आहे. हे आंबा ना थोडासा आंबटच होता म्हणून त्यामुळे मी ना साखर घातलेली आहे यामध्ये. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. कोणाला गोड आवडतं तर जास्त घालायची, कमी आवडतं तर कमी साखर घालायची. तर बघू शकता इतकी साखर घातलेली आहे मी यामध्ये. तर दूध पण घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि दूध घालायचं आहे. मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि आता दूध पण घालणार आहे मी. तर इथे मी साधारण 1 ते 2 कप दूध घातलेलं आहे. तर पाणी पण थोडंसं घालायचं आहे. आपली साखर पण छान अशी विरघळली जाते त्यामुळे. तर बघू शकता इथे ते दूध पण घेतलेलं आहे मी. 1 ते 2 कप दूध घेतलेलं आहे मी. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ, कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ आवडतं. तर एकदम जास्त असं पातळ पण बनवायचं नाही आहे. थोडंसं मँगो शेक म्हणल्याच्यानंतर मँगो ज्यूस थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, जसं मी तुम्हाला दाखवते आता. तर हे मी मिक्सरमधून फिरून घेणार आहे आता. तर एकदम बारीक करायची, अजिबात त्यामध्ये गुठली राहणार नाही, नाहीतर मुलांच्या तोंडात गेलं तर त्यांना किळस आल्यासारखं होतं. त्यामुळे ते आपण छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं छान घट्ट झालेलं आहे. आता मी माझ्याकडे काचाचे ग्लास नव्हते म्हणून मी इथे कप घेतलेले आहेत. तर कपामध्ये मी टाकून दाखवणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने घट्ट बनवलेलं आहे मी. आणि बघू शकता किती मस्त दूध आणि आंब्याचं असं एकदम मस्त असं बनलेलं आहे. एकदम मँगो शेक असा बाहेरचं जसं आपण पितो ना तसाच झालेला आहे आणि टेस्टला पण एकदम नंबर 1 झालेला आहे. तर बघू शकता दोन आंब्याचा बनवलेला मी ज्यूस इतका झालेला आहे. तर आरामात 4 जण पिऊ शकतात आणि जर जास्त पियायचं असेल तर 2च जण पितात. या 4 कपामधला 2च जण पिऊ शकतात मोठ्या कपामध्ये घेतल्यानंतर. बघू शकता किती मस्त असा कलर पण आलेला आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा मँगो शेक. आणि तुम्हाला आवडलं का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फटाफट. आणि आपले आता 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आवडलं तर लाईक कर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की तुमच्या सपोर्टमुळेच माझे 1000 सबस्क्रायबर झाले. तसेच माझा वॉच टाईम पण मला पूर्ण करायचा आहे. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि कशा आहात सगळेजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. तर चला, तुम्ही माझे कोण व्हिडिओ बघता, कुठून बघता, कमेंट करत जा आणि मला सांगत जा कमेंट करून. काय चूक झाली असेल ते पण सांगत जा. आणि कसा वाटला तुम्हाला मँगोचा ज्यूस आणि मँगो शेक? तर नक्की आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग बाय बाय. म्हणजे तुम्ही कसे आहात सर्वजण पुन्हा एकदा आणि थँक्यू बाय.